आहे लाडकी बहीण योजनेसंबंधी राज्य सरकारनं प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्यात। तालुका रिसोड आमची 10 महिन्यापर्यंत आमचे पैसे आले आणि 10व्या महिन्यात आम्हाला सांगितले की केवायसी करा लाडक्या बहिणीची। मग आम्ही नंतर केवायसी केली। मग केवायसी केल्याच्या नंतर पण आम्हाला सांगितलं की तुमची चुकली, नंतर पुन्हा करा। नंतर पुन्हा आम्ही केवायसी केली, पण तरी पण आमचा हप्ता आलेला नाही। 2 महिने झाले आमचा हप्ता थकीत राहिला। काही महिलांना मिळाला, आमच्या शेजारच्या काही महिलांना हप्ता मिळाला आणि आम्हाला मिळाला नाही। मग तेव्हा आम्हाला समजलं की म्हणजे काही महिलांना मिळाला ना आम्हाला मिळत नाही। त्यामुळे आम्ही इथं वाशिम जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला आलो आहे आणि इथं विचारलं, आम्ही आमचे आधार कार्ड मागितले आणि आम्ही विचारलं की आमचं काय झालं, आमची लाडक्या बहिणीचे पैसे का मिळत नाही आम्हाला। तर त्यांनी सांगितलं की तुमची केवायसी चुकली। मग याच्यावर ऑप्शन काय, आम्हाला काही समजलंच नाही आता आम्ही काय करायचं। बरं, माझ्यासारखी एखादी महिला ठीक आहे काही करल तरी, पण ज्या महिला अशिक्षित आहे त्यांनी काय करायचं। मला हे सांगायचं आहे की शासनाला की तुमच्या लाडक्या बहिणी आहेत तर सगळ्याच लाडक्या बहिणी ठेवा, नाहीतर मग लाडक्या बहिणीचा हा कायदा बंद करा। मी वाशिम जिल्ह्यातली आहे। केवायसी 10व्या महिन्यात मी केवायसी केली होती 31 तारखेला, तर माझा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाहीये। मी कलेक्टर ऑफिसमध्ये आलेली आहे, तर तिथं म्हणतात की तुमची केवायसी चुकलेली आहे, पण आमची केवायसी सक्सेस झाली होती असा आम्हाला मेसेज आला होता। तरी पण आमचे पैसे आले नाही। आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी इथं जमा झालेलो आहोत कलेक्टर ऑफिस बशी, तरी पण थांबा करत आहे। हे काय म्हणे ऑफिसवाले काय बोलले? केवायसी झाली नाही म्हणले, तुमची केवायसी चुकली म्हणतात, पण ते म्हणतात आमची केवायसी झाली होती, सक्सेस दाखवली आमची, तरी पण नाही म्हणतात। मग ह्याच्यावर काय? आता बाकी इतर महिलांना काही हप्ता मिळाला का? काही नाही, हप्ता मिळाला नाही, काही मिळाला 2 महिन्याचा हप्ता। नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय सर्वात मोठी बातमी आलेली आहे। ती बातमी म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही नोव्हेंबर महिन्याचे व तसे डिसेंबर महिन्याचे हे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाहीत। त्याच्यामुळेच अनेक लाडक्या बहिणींमध्ये हा आक्रोश दिसून आलेला आहे आणि या आक्रोशच म्हणजे अनेक लाडक्या बहिणींनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय हे गाठलेले आहे आणि त्यांनी तिथे उपोषण मोर्चाला सुरुवात केलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की राज्य सरकार दर महिन्याला 1,500 रुपये हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकत असतं, परंतु 10 महिन्याचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले। त्याच्यानंतर राज्य सरकारने लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यास सांगितले व ई-केवायसी केल्याच्यानंतर अनेक लाभार्थ्यांचे पैसे हे आता डायरेक्ट बंद करण्यात आलेले आहेत। अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत। त्याच्यामुळेच अनेक लाभार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय हे गाठलेले आहे। लाभार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्ही ई-केवायसी करून आम्ही या योजनेमध्ये बसत असून सुद्धा आमच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही। आम्ही ई-केवायसी केली, त्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा अपलोड केले, तरी पण आमच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा आलेला नाही। अनेक लाभार्थ्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे काही नियम व अटी दिलेले आहेत, जे काही पात्रता दिलेल्या आहेत, त्या पात्रतामध्ये आम्ही पूर्णपणे बसत आहे। त्या पात्रतेच्या बाहेर सुद्धा आम्ही नाही, तरी सुद्धा आमच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा आलेला नाही। मग ही योजना नेमकी निवडणुकीपुरतीच होती का, असं लाडक्या बहिणींचा एक प्रश्न थेट सरकारला आहे। राज्य सरकारने 10 ते 15 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असं थेट लाडक्या बहिणींनी सांगितलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झाला आहे का? नसेल जमा झालं तर खाली कमेंटमध्ये नाही म्हणून करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ आपल्याला सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लाडक्या